आज आपण बनवणार आहोत संक्रांती स्पेशल हलव्याचे दागिने. तर इथे मी घेतलेला आहे एक धागा आणि तो 2 साईडनी घेतलेला आहे, म्हणजे 2 मजलीचा घेतलेला आहे. तर ह्या 2 फेस तुम्ही बघू शकता. आणि इथे मी ओवून घेतलेला आहे गोल्डन मनी. तर तुमच्याकडे गोल्डन मनी छानच असतात दिसायला, त्याच्यामुळे ते अट्रॅक्ट करतात, म्हणून मी इथे गोल्डन मनी घेतलेले आहेत. सोबत मी अशी तुम्ही बघू शकता अशी गाठ मारलेली आहे आणि 2 मण्यांची सुद्धा गाठ मारलेली आहे. हे असं सेट करत ठेवलेलं आहे. त्याचं कारण असं की आपले जे आपण जे दागिने बनवू, तर ते दागिने बनवताना काही प्रॉब्लेम येणार नाही. तर इथे मी घेतलेलं आहेत आपण तिळगुळासाठी साखरचे जे हे आहेत ना गोळे, तर हे आपण यूज करणार आहोत दागिन्यांसाठी. आणि संक्रांतीमध्ये ह्याचाच जास्त वापर केलेला असतो दागिन्यांमध्ये, तर आपण त्याचाच वापर करणार आहोत. आणि इथे मी घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता, 2 मणी घेतलेले आहेत. त्याच्यानंतर हा साखरचा गोळा घेतलेला आहे आणि नंतर त्याच्यामध्ये 2 मणी असे खेचून ओवून घेतलेले आहेत. तुम्ही जर लक्ष लावलात तर तुम्हाला समजून येईल. खूप सोप्या पद्धतीने तुम्ही हे दागिने करू शकता. याची दुसरी मेथड आहे की ग्लू वगैरे लावून, म्हणजे जर तुमच्याकडे फेविकॉल वगैरे किंवा काय फॅब्रिक ग्लू वगैरे असतील तर ते ग्लू वगैरे यूज करून पण तुम्ही असे दागिने बनवू शकता. म्हणजे कॅनव्हासवर किंवा पेपरवर हे सगळे तिळगुळ, साखरेचे तिळगुळ लावायचे आणि म्हणजे चिकटवायचे थोडक्यात, आणि तसे पण बनवू शकता. पण असे बनवले तर त्याचा फायदा होतो, गोळे पण खाता येतात आणि तुम्ही त्या मण्यांचा पण रियूज करू शकता. तर घरच्या घरीच असे खूप सोप्या पद्धतीने हे मी बनवलेलं आहे. तर मी हे असेच घेणार आहे हळूहळू. फक्त थोडासा स्ट्रगल असतो. जर तुम्हाला आहे ना वेणी वगैरे जे लोक वेणी वगैरे करतात, तर एक अशी फळी घेऊन त्याला खिला लावून त्याच्यामध्ये जर असं अडकवण्याचं काही साधन असेल किंवा तुमच्याकडे दुसरा कोणीतरी माणूस असेल, तर त्यांनी एक माल हातात घेतले आणि मग हे ओवायला प्रॉब्लेम येत नाही. तर तशी मेथडनी पण तुम्ही करू शकता. पण हे कसं होतं, एकटीला करायला थोडंसं जड जातं, पकडता नाही येत तेवढा. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, आपल्याला तो मणी आणि जे काजू गोळे आहेत, म्हणजे जे साखर गोळे आहेत, तर त्यांना अशा साईडनं म्हणजे अशा स्टार असतात ना, तर तो जो असा खाचा असतो, त्या खाच्यांमध्ये आपला सूत जो दोरा आहे तो अडकवायचा आहे. म्हणजे अडकवल्यानंतर ते फिट बसतं. बरोबर फिट बसल्यानंतर आपण जो गोल्डन मनी घेतलेला आहे, गोल्डन मनी होऊन टाकायचा. तर अशा पद्धतीने मी हळव्याचा दागिना म्हणजे ब्रेसलेट बनवलेला आहे. तर तुम्हाला ही माझी व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा. आणि तुम्हीही असे दागिने घरच्या घरी बनवू शकता. एकदा ह्या मेथडनीसुद्धा ट्राय करून बघा, तुम्हाला जरूर आवडेल. आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुम्हाला जमली की नाही. तर हे बघा किती छान वाटते आणि किती छान झालं आहे. खूप अफोर्डेबल आहे आणि घरच्या घरीच तुम्ही बनवू शकता. म्हणजे जरी तुम्ही सेट घ्यायला गेला तर 500 रुपये सेट आहेच आहे, कुठेही जा. तर अशा मस्त पद्धतीने झालेला आहे. आणि बऱ्याच मी तुम्हाला सांगितलं पूर्ण व्हिडिओमध्ये, जर ही व्हिडिओ पूर्ण बघत असाल तर तुम्हाला सांगितलं आहे मी की कॅनव्हासवर पण करू शकतो, पेपरवर पण करू शकतो. अशा वेगवेगळ्या मेथड आहेत, प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असतो. ही रियुजेबल गोष्ट आहे. ग्लू लावून तुम्ही ग्लूचा यूज नाही करू शकत. फक्त फरक एवढा असतो, ह्याच्यामध्ये थोडेसे सटकतात साखर गोळे, तर त्याची काळजी घ्यायला लागते.